अजय ससाने, प्राचार्य, इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च. आम्ही CRT अर्थात सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं आज रस्ता सुरक्षा महिना 2026च्या अनुषंगाने लोकजागृतीस्तव तसेच अधिकाऱ्यांचं स्किल अपग्रेडेशन आणि आमच्या सगळ्या ड्रायव्हर बंधूंना एक जागरूकता अशासाठी आज अपघात कसे टाळावेत आणि अपघाताचं विश्लेषण कसं करावं यासाठी सेमिनार आयोजित केलेला आहे. त्यासाठी प्रथम वक्ते आहेत श्रीयुत सुरेंद्र कुमार गेडाम सर, ऑपरेशन आणि इन्सिडेंट हेड, समृद्धी महामार्ग. त्यासोबतच आपल्या सोबत आहेत श्रीयुत राहुल पटेल, हे क्रॅश इन्व्हेस्टिगेटर आहेत, मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा त्यांचा अपघात तपासणीचा अनुभव चांगला आहे. त्यांची माहिती काय ते आता आपण पाहूया. मी सध्या समृद्धी महामार्गला इन्सिडेंट आणि ऑपरेशन हेड आहे. तर म्हणजे मला खूप छान वाटलं की सध्या जरा सुरक्षा सप्ताह चालू आहे आणि अशा वेळेस या ठिकाणी मला बोलवलं ससाने सरांनी मला बोलवलं आणि मी आपले समृद्धी महामार्गावरील जे अपघात आहेत ते का होतात आणि ते कसे टाळावेत याबद्दल मी सगळ्यांना माहिती दिली आणि मला असं वाटतं की ही सगळी माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल. थँक्यू व्हेरी मच. माझं नाव राहुल पटेल. मी अॅप्लॉस इंडियाला इथे सिनियर मॅनेजर म्हणून काम करत असतो. अपघातांचं विश्लेषण कसं करायचं फॉरेन्सिक आणि सायंटिफिकली, आणि अपघात होत असताना त्याचे वेगवेगळे कॉजेस असतात, कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स असतात. म्हणजे ते अपघात फक्त हा माणसामुळे किंवा गाडीमुळे नसतं होत, हा तिघांचा एक कंबायनिंग फॅक्टर्स असतात, ह्युमन, व्हेकल आणि इन्फ्रास्ट्रक्चर. हे कसे शोधून काढायचे आणि ते शोधल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम माहिती झाल्यानंतर आपण त्याचं कसं त्याच्यावर एक इंजिनिअरिंग सोल्युशन प्रोव्हाइड करू शकतो याबद्दलचं सेशन आज CIT इथे मी देत आहे. आणि मी या रोड सुरक्षा सप्ताहामध्ये आपण रोड सेफ्टीवर खूप भर द्यायचा आणि इंडियामध्ये आपल्याला कमीत कमी अपघात करायचे हे कसे करता येतील ऍक्सिडेंट रिसर्च आणि क्रॅश इन्व्हेस्टिगेशन थ्रू याच्यावर सेशन आहे. तर आय होप सगळ्यांना ते आवडेल आणि सगळे ते एन्जॉय करतील. किती रेस्पॉन्सिबल आहे आणि पुण्यात विशेषतः रोडचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्याबद्दल तुमचं काय? रोड इन्फ्रास्ट्रक्चर हे आम्ही जेव्हा जसं म्हटलं ह्युमन फॅक्टर्स आहेत, व्हेकल आहे आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर आहे. रोड इन्फ्रास्ट्रक्चर हा अराउंड 40 to 50% आपण म्हणू शकतो की आपल्या इथं भारतामध्ये रोड इन्फ्रास्ट्रक्चर हे डेव्हलप होत आहे, हे इम्प्रूव्ह होत आहे, पण हे त्या लेवलचं नाहीये जे आपण ग्लोबली कम्पीट करू शकतो. त्यासाठी लोकांना पण पुढे यावं लागेल. डिसिप्लिन प्रत्येकाच्या याच्यामध्ये असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही रोडवर गाडी चालवतायत तर तुम्हाला रोडचे नियम माहिती असायला पाहिजे. फक्त इन्फ्रास्ट्रक्चर देऊन सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. तर लोक जे गाडी चालवतायत त्यांना त्याचे त्यांचं बिहेवियर, गाडी चालवण्याचे नियम, कुठे थांबायचंय, कुठं क्रॉस करायचंय, हे सगळं माहिती असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही युरोपियन देशांमध्ये गेले तर सिटीमध्ये ड्राईव्ह करा किंवा तुम्ही हायवेवर ड्राईव्ह करा, तिथं जर एखादा पेडिस्ट्रियन क्रॉस करत असेल तर त्या ठिकाणी त्यांची 4 व्हीलर थांबते, ते पेडिस्ट्रियन नाही थांबत. पेडिस्ट्रियन न बघता तिथं क्रॉस करत असतात रोड. पण आपल्या इथं पेडिस्ट्रियन म्हणजे चालणारा माणूस, पण आपल्या इथं गाडी चालते. डिसिप्लिन हा विषय वेगळा. येस. इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल जर आपण बोललो येस. तर जिथे इन्क्लिनेशन पाहिजे, येस, कर्व वर इन्क्लिनेशन पाहिजे किंवा रोड चांगले पाहिजे, त्याच्यावर काय रिसर्च आतापर्यंत झालेला आहे त्याच्याबद्दल काय? रोडवर इन्फ्रास्ट्रक्चर वाईज आता आपण बऱ्याचशा इम्प्रुव्हमेंट्स केल्या आहेत. जसं मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे, तिथं व्हिजिबिलिटीचा बराचसा इश्यू आहे. एखादा टर्न असेल, त्या टर्न लोकांना रात्रीच्या वेळेस दिसत नाही ड्रायव्हर्सला, तर त्यासाठी शेवरॉन मार्कर्स असायला पाहिजे जे की त्याला डायरेक्शन दाखवतील. ते शेवरॉन मार्कर्स असायला पाहिजे. रोड स्टड्स असतात जेणेकरून रोडचं व्हिजिबिलिटी वाढते रात्रीच्या वेळेस, तर ते असायला पाहिजे. रोड मार्किंग असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण इम्प्रूव्ह करतोय. त्यासोबतच रोडचे सायनेजेस, रोडवर कुठे स्पीड लिमिट किती आहे, या सगळ्या गोष्टी. आणि नंतर सिटीमध्ये आपण म्हटलं तर रोड क्रॉसिंग प्रॉपरली मार्क्ड असायला पाहिजे. पेडिस्ट्रियनसाठी पेडिस्ट्रियन फ्रेंडली रोड आपण डेव्हलप बऱ्याचशा ठिकाणी केलेले आहेत. तर सेव्हलाईफ फाउंडेशन ही एक संस्था आहे ज्यांनी बरंचसं याच्यामध्ये काम केलेलं आहे.
तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आपण डेव्हलप करतोय. बघा, 3 गोष्टी असतात. एक तर टेक्निकली समृद्धी महामार्ग रोड एकदम व्यवस्थित आहे. त्या ठिकाणी ज्या गाड्या चालतात, जास्तीत जास्त गाड्या सगळ्या नवीन गाड्या आहेत, म्हणजे व्हेकल सुद्धा बरोबर अप टू डेट आहेत, व्यवस्थित आहेत. तिसरी गोष्ट, त्या ठिकाणी आपण एन्फोर्समेंट सुद्धा आहेत, आरटीओ लोक आहेत, हायवे पोलीस आहेत, MSF लोक आहेत. हे सगळं असताना अपघात का होतात? तर एकच मला त्या ठिकाणी पर्याय दिसतो, तो फक्त आहे ह्युमन एरर. आणि हा ह्युमन एरर जो आहे तो आपल्या हाती आहे. म्हणजे प्रत्येकदा जाताना रस्त्यावरती थ्रिल करू नये, डिसिप्लिन फॉलो करावं, ओव्हरटेकिंग करताना डिसिप्लिन 200 मीटरचं अंतर ठेवावं, प्रत्येक नंतर 1-1.5 तासानंतर आपण रेस्ट घ्यायला पाहिजे. ह्या सगळ्या बेसिक आहेत. जर तुम्हाला असं फटीक नाही असेल तर त्या ठिकाणी आपण आराम करायला पाहिजे. त्यासाठी या ठिकाणी दुसऱ्यांचा काही दोष नाही आहे, हा दोष फक्त आपला आहे. तर ह्युमन एररनेच ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तर त्या ठिकाणी आपल्याला नेहमी जे काही डिसिप्लिन आहेत, माणसाने जर डिसिप्लिन राहिलं त्याचं आयुष्य चांगलं असतं, तसं ते रोड डिसिप्लिन हे त्यांनी सांभाळायला पाहिजे. तर माझं नाव तुषार कदम, मी R&D इंजिनियर आहे आणि गेल्या काही वर्षापासून 10+ इयर्स पासून आम्ही रोड सेफ्टीमध्ये वर्किंग आहोत आणि काही रिसर्च पेपर पब्लिश करून आणि पेटंटेड आहेत ते सगळ्या आम्ही गोष्टी व्हेकलमध्ये इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. तर जसं सरांनी सांगितलं, समृद्धी महामार्ग आणि इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्हींची जर सांगड घातली तर इंजिनिअरिंगमध्ये लोकांसाठी, ड्रायव्हर्ससाठी ट्रेनिंग कोर्सेस आणि ट्रेनिंग सोर्सेस यांचं एक ऑथेंटिकेशन CRT IDTR मार्फत केलं जातं आणि सोबतच आपल्याकडे काही नवीन फॅसिलिटी व्हेकलमध्ये असतात, नवीन फीचर्स असतात, त्यांचीही माहिती या CRT आणि IDTR मार्फत, ARI मार्फत दिली जाते. तर हे सगळे उपयोगी फीचर्स आपल्याला माहिती करून घेणे आणि रस्त्यांवर तसं समाधानाने आणि शांतपणाने गाडी चालवणे किती सोयीस्कर आहे याचंही ट्रेनिंग आपल्या या इन्स्टिट्यूट मार्फत दिलं जातं. धन्यवाद. नमस्ते, माझं नाव कांचन किरण भोसले. आम्ही सर्वजण तेज ट्रॅव्हल्स मधून आलेलो आहोत आणि इथे आज आल्यानंतर ना डिफेन्सिव्ह ड्रायव्हर, सेफ्टी ड्रायव्हिंग कसं असतं, हायवेवरती कसं ड्रायव्हिंग वगैरे करायचं हे आम्हाला आता या सेशन मध्ये समजलेलं आहे. वैशाली, गेले 2 महिने आम्ही IDTRच्या टीम बरोबर जोडले गेलेलो आहोत आणि एक असं आता वाटतं की या 2 महिन्यामध्ये जे ट्रेनिंग मिळाले आणि जे जितकं काही प्रशिक्षण मिळालंय, असं वाटतं की हे कुटुंब आहे आणि अतिशय उत्तम रीतीने आणि अतिशय कौशल्यबद्धपणे इथले ट्रेनर जे आहेत ते आम्हाला ट्रेनिंग देत आहेत. रस्ते वाहतूक, रस्ते सुरक्षा, रोड सायन्स आणि बरंचसं म्हणजे गाडीबद्दलची माहिती, रस्त्यावरती चालताना म्हणा किंवा गाडी चालवताना काय काय दक्षता घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टी अतिशय उत्कृष्टपणे इथे आम्हाला आतापर्यंत शिकवल्या गेलेल्या आहेत आणि असं ट्रेनिंग मला वाटत नाही की हे अगदी वर्ल्ड क्लास पद्धतीचं ट्रेनिंग आम्हाला इथे मिळतंय आणि त्याबद्दल आम्ही IDTRचे खूप खूप आभारी आहोत. नमस्कार, आम्ही सगळे मोटार वाहन निरीक्षक महाराष्ट्रातील पूर्ण जे प्रादेशिक परिवहन कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय या ठिकाणी आम्ही आता सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रवर्गातून मोटार वाहन निरीक्षक प्रवर्गात आमची पदोन्नती झाली. त्या निमित्ताने CRT आणि महाराष्ट्र मोटार वाहन डिपार्टमेंट यांनी एक आमच्यासाठी प्रशिक्षणाचं सत्र आयोजित केलं होतं 12 ते 17 जानेवारी 2026 साठी. तर या प्रशिक्षणात आम्हाला प्रॅक्टिकली फील्डवर काम करताना मोटर वाहन निरीक्षक म्हणून कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि आपल्या काम करताना कामाचा प्रकार आणि कामाचा दर्जा किती चांगला असावा, ज्यातून आपण रस्त्यावर होणारे अपघात तसेच चांगले ड्रायव्हर, चांगले चालक घडवताना काम करताना घ्यायची काळजी याविषयी ते प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते. या CRT आणि ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटने खूप चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण सत्र आयोजित करून आम्हाला योग्य ते मार्गदर्शन दिलेले आहे. या मार्गदर्शनाचा आम्ही आमचं काम करताना भविष्यात त्याची काळजी घेऊन चांगल्या प्रकारचे काम करू. या आमच्या पूर्ण बॅच तर्फे CRTचे माननीय अशोक शिंदे सर, सिनियर कन्सल्टंट आणि IDTRचे प्रिन्सिपल माननीय ससाने सर या सगळ्यांचे आभार मानतो. तसेच CRT संस्थेचे डायरेक्टर माननीय देवेंद्र सिंह सर यांनी आम्हाला ही सुविधा उपलब्ध करून दिली आणि ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या कोणत्याही शंकेसाठी, कोणत्याही मदतीसाठी CRT संस्था नेहमी अग्रेसर असते आणि आम्हाला काम करताना कोणतीही शंका असेल किंवा प्रॅक्टिकली एखादी टेक्निकल प्रॉब्लेम आला ज्याचं सोल्युशन वेळेवर भेटत नाही, त्यावेळेस आम्ही जेव्हा CRT सारख्या मान्यताप्राप्त संस्थांना मदत मागतो त्यावेळेस CRT ही अग्रेसर संस्था आहे जी आम्हाला लवकर सपोर्ट करते आणि योग्य ते सोल्युशन देते.
त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने आणि महाराष्ट्र मोटर वाहन विभागाच्या वतीने हे प्रशिक्षण सत्र आयोजित केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. माननीय सुरेंद्र गिडाम साहेब यांचे आयोजित करण्यात आले होते. त्या सेशनमध्ये रस्त्यावर डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग चालकांनी कशी करावी आणि एन्फोर्समेंट एजन्सीचा काय रोल असावा याबद्दल खूप मुद्देशीर सत्र आयोजित झाले. त्या सगळ्यांचा आम्ही लाभ घेतला आणि त्या अनुषंगाने काम करून भविष्यात चांगले काम करू. मेरा नाम माणिक राम है। मैं राजस्थान जोधपुर डिस्ट्रिक्ट पिपार तहसील से आया हूँ। मैं यहाँ IDTR पुणे में आर्मी MES दिल्ली पुलिस के लिए प्रशिक्षण के लिए आया हूँ। मेरे को यहाँ पर 15 दिन हो गए। अच्छा ट्रेनिंग मिल रहा है और यातायात नियम और काफ़ी सेफ्टी के बारे में जानकारी दी गई है। यहाँ मी सूरज बिनीवाले जालना इथून आलोय. मी जवळपास 7-8 वर्षांपासून गाडी चालवतोय, कॅब चालवतोय. पण हेवी साठी प्रशिक्षणासाठी IDTR पुणे येथे आलोय. इथे बऱ्याचशा नवीन गोष्टी सरांनी शिकवल्या. ज्या चुका याआधी करत होतो त्या लक्षात आल्या आणि बरंच नवीन प्रशिक्षण मिळालं आम्हाला इथे. प्रत्येक सीझन मध्ये कशी गाडी चालवायची आहे, टायरचं प्रेशर कसं मेंटेन करायचं, काय चुका झाल्यानंतर ऍक्सिडेंट म्हणजे कसे टाळायचे, ह्या बऱ्याचशा गोष्टी नवीन समजल्या. धन्यवाद. जसा आजचा जो टॉपिक होता तो खरोखर इंटरेस्टिंग होता आणि त्याच्यातले काही कंटेंट्स मी बघितले. मला थोडा उशीर झाला जॉईन व्हायला. सकाळी पण ससाई साहेबांनी सांगितलं होतं मला इच्छा आहे येणार आहे.